सो फायनली आपण कोकणात आलेलो आहोत. माझ्या गावाला आलो आहोत. वाडा तरवाडी, पिंपळ पहाड, देवगडला. आणि माझ्या घराच्या बाजूला एक सुंदरशी समुद्र किनारा आहे, तो जरा तुम्हाला दाखवायचा आहे. आणि हे वातावरण बघा, हे किती छान वाटतंय ते. हे बघा, हा कोकण इतका सुंदर आहे. आणि हे बघा, हे घराच्या अगदी बाजूला आहे माझ्या. म्हणजे मला असं वाटतं की हार्डली 5 मिनटं चाललो असेल मी या रस्त्याला पोचायला. हा समुद्र किनारा बघा, हे किती सुंदर दृश्य आहे ते. इथून तुम्हाला दिसत नाही, एक सुंदर मंदिर आहे त्या बाजूला, पुलाच्या पलीकडे. थोड्या वेळाने मी तिथे तुम्हाला नेणार आहे दाखवायला की हे पूल, हे मंदिर किती छान वाटतं आहे ते. आणि खूप सुंदरसं वातावरण आहे इकडे. ही आता थोडीशी ओहोटी आहे, पाणी खूप कमी झालं इथे. पण ज्यावेळी इथं पाणी भरतं त्यावेळी इथे रस्त्यावरती पाणी येतं. आणि लहानपणचे दिवस आम्हाला आठवतात की आम्ही जसं मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही इथे धावत पळत यायचो, घरी बॅगा टाकायचो आणि या समुद्रामध्ये पोहायचो. हा तोच समुद्र आहे जिथे आम्ही पोहायला शिकलो. हे गावी यायला खरं तर खूप मजा येते. आता कामाधंद्याच्या ह्याच्यामध्ये एवढं यायला आम्हाला भेटत नाही. खूप इच्छा असते, या कामामुळे यायला भेटत नाही आम्हाला गावाला. खूप मजा असते इथे. आणि खरं सांगायचं तर आपली नाळ पुरलेली आहे इथे. तर ही जागा आपल्याला नेहमी बोलवत असते. आणि मग असं वाटतं की वेळेत वेळ काढून इथे यावं, इथे आराम करावा, या सौंदर्याची मजा घ्यावी. कामाधंद्यात इथून आलो आता खूपच छान वाटतंय. म्हणजे आता कोणाचे फोन कॉल्स नाही आहेत, ऑफिसचे मेल बघत नाही आहे, तर बरं वाटतं. असं खूप स्ट्रेस फ्री वाटतंय आणि शांत वाटतंय. किती सुंदर वातावरण आहे बघा. खरं तर कोकणात जन्म घेणं म्हणजे, खरं सांगायचं तर नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. आणि ते नशीब माझं आहे. चांगलं नशीब आहे माझं की मी कोकणात जन्म घेतला, आणि ते पण एवढ्या सुंदर जागेवरती आपलं घर आहे. खूप बरं वाटतं. फिरणार आहे कोकणामध्ये बऱ्याचशा जागी. माझे मित्रमंडळीसुद्धा आलेली आहेत इथे फिरायला, आणि त्यांना घेऊन मी त्यांना थोडं कोकण दाखवणार आहेत. काही कोल्हापूरवरनं मित्र आलेत आणि काही मुंबईचे मित्र आहेत. तर एक 4 दिवसाचा कार्यक्रम आहे इथे फिरायचा. तुम्हालाही दाखवेन की ते किती मजा करतायत ते, आणि आम्ही कशी ते मजा करतोय ते. चला तर परत भेटूया आपण, आणि तुम्हाला दाखवतो पुढचं शूट. बाय बाय. नक्कीच भेटू आपण परत. तुम्हाला कंटिन्यू शूट्स दाखवेन. थँक्यू व्हेरी मच. सुंदरसं गाव आहे माझं देवगड. आणि हा वाडातर पूल आहे आपला. मला असं वाटतं की 1984 का 85ला बांधला होता. त्याच्या अगोदर बसेस इथे येऊन थांबायचे. हा लास्ट स्टॉप होता, आणि इथून लोक होडीने पलीकडे जायचे, आणि पलीकडे पण लास्ट स्टॉप होता, तिथेही बसेस येऊन थांबायचे. आणि मला असा अंदाज आहे की ₹1 वगैरे काहीतरी चार्जेस होता बोटीने तिकडे जायला 84च्या अगोदर. त्याच्यानंतर सगळं हे चित्र बदललं गेलं. मी असं ऐकलं होतं की खूप दुकानंसुद्धा होती, चहाची, वडापावची, दोन्ही किनाऱ्याला. आणि मग हळूहळू त्या बिचारांचे धंदे पण गेले हे पूल बांधल्यानंतर. पण प्रगती करायची असेल, सुसुविधा वाढवायची असतील, तर अशा गोष्टी होतातच. पण खरंच आनंद आहे. अशा जागी राहण्यामध्ये खरंच खूप मजा आहे. तुम्हाला दाखवतो आणखी. आपण त्या समोर दिसणाऱ्या मंदिरात पण जाणार आहोत बघण्यासाठी. थोडं संध्याकाळ झालेली आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे, तर मे बी तेवढी सनलाईट भेटणार नाही आपल्याला शूटमध्ये. पण आपण बघूया चला. किती छान वाटतं आहे.
मच्छीची जाळी आहेत, काही लोक इथे गरवत आहेत. बघा सुंदरचं वातावरण आहे. आणि या पुलावरून इथे उतरायला जागा आहे, इथून पुढून आहे, लेफ्टमधून उतरायचं आणि तिथे जायचं आहे मंदिरामध्ये. आणि हे सगळं झाल्यावरती ना आम्ही या उजव्या साईडला इथे एक बसायला छानशी चौकट आहे खालती. आम्ही नेहमी तिथे आलो, गावी आलो की तिथे बसतो. खूप मजा येते तिकडे बसायला. आणि हे सगळे स्टेअर्स आहेत मंदिराकडे जायला. तुम्हाला खालतून पण व्ह्यू दाखवतो मी की कसा दिसेल तो. एक विशिष्ट प्रकारचे किडे आहेत हे बघा. एक वेगळ्याच प्रकारचं आहे आणि किती छान आहे बघा किडा. आपण पुढे जाऊया. आणि आपण आलो आता पलीकडे. हा हा आणि आम्ही हे खाली उतरलोय पुलावरून. यस फायनली. या पुलाला ना मी नेहमी बघितलंय की इथे खालती नेहमी मधमाशाचे मोठमोठे पोळे लागतात आणि लोक येतात ते पोळे काढायला. असं खूप बघितलंय मी, खूप वेळा बघितलंय. तर आम्ही इथं राईट मारली आता आणि आम्ही आता चाललो समोर मंदिराकडे. हे गावही बघा किती छान वाटतंय, किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे गावामध्ये. आणि फायनली आपण मंदिराच्या खूप जवळ आलेलो आहोत. हे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे. म्हणजे या एरियातलं हे एक खूप छानसं मंदिर आहे. खूप मोठा कार्यक्रम असतो इथे हनुमान जयंतीला आणि खूप मजा येते इथे. हा आता दिवस बदललेले आहेत, दिवस पहिल्यासारखे राहिले नाही आहेत. खूप चेंज आलेलं आहे इथे. मी तर पाणी भरलेलं नेहमी बघितलेलं आहे, पण मला कधी आठवत नाही की मी कधी मंदिरात पाणी भरलेलं बघितलं आहे. असं भरलंही असेल कदाचित, मला नाही माहिती असेल. बघा किती सुंदर वाटतं हे मंदिर, खूपच सुंदर वाटतं. आणि हे वातावरण किती छान वाटतंय. हनुमान जयंतीला इथे खूप आणखी छान वाटतं. लाइटिंग्स वगैरे केलेले असतात आणि मस्त वाटतं एकदम. तर चला मंदिराचा आवारा बघूया आपण. हा मंदिराचं प्रवेशद्वार आहे. सो फायनली आपण मंदिरात पोहोचलेलो आहे. हा मंदिराचा गेट आणि आपण आत जात आहोत. मला वाटतं आपल्याला यायला उशीर झाला आणि मंदिर बंद झालेलं आहे. तरी बघूया आपण आतमधून काय दिसतंय ते. आपल्याला शूट करताना बघून इथल्या गावातल्या लोकांनी आपल्याला हे मंदिर ओपन करून दिलेलं आहे. जय जय बजरंगबली की जय. तर आम्ही आलो हनुमान मंदिरामध्ये आणि पाऊस खूप छान पडतो इथे. माझ्या मित्राचा मुलगा आहे ललित धुरी म्हणून, माझा मित्र आहे. त्याचा मुलगा यथार्थ धुरी, तो एक राग गाणार आहे. एक मिनिट, तो तुम्हाला थोडंसं सांगेल माहिती याची. राग. हा काय, कुठला राग आहे तो? राग दुर्गा. आणि काय होतं याने? राग दुर्गाचा थाट आहे बिलावर. अच्छा. स्वरविशेष नाही येथे. अच्छा. जाती आहे गंधर्व निषाद. आणि बोल, राग बोलून दाखव.